होऊन गेलं का हो गडबडीत बोलून घेतलं काय आलं? अहो काय डेप्युटी राव तुमचं गावात लक्ष आहे का? इथं आपला पूल सँक्शन झालेला आहे का नाही? हा मग आता ते आमदार साहेब 2 दिवसात नारळ फोडायला येणार इथं. ह्या ठिकाणी नारळ फोडायचं का? किती घाण आहे, बेसरम वाढलंय, सगळा कचरा तिथं, सगळ्या बाटल्या बिटल्या पाडलेल्या. तुम्हाला आज दिसलं का हे बेसरम वाढलेलं आणि बाटल्या पाडलेल्या? हे चाललंय वर्ष चालत आलंय चेअरमनच्या काळापासून. चेअरमननी काय साधं नाही राडा घातला सोसायटी जेव्हापासून त्यांनी चेअरमन झालं ना तेव्हापासून बाटल्या पार्ट्या अख्ख्या नदीला जेवून पार्ट्या होत्या. म्हणजे ते घामेला भर बाटल्या सगळ्या चेअरमन कोणाच्या आहेत? सोसायटीच्याच पार्ट्याचे ते इथं येऊन पडत त्या. आपण गावात पिऊन देत नाही म्हणून. ओ डेपुटी बाज बरं झालं टाइमवर आलो. कसे कान फुगीत येत. एक फक्त काही एकटा चेअरमन दारू पितो का? आणि ग्रामपंचायतीने काय सगळ्या गावाला तोंडाला काय बुच बसले काय? हे बघा सत्य परिस्थिती सांगितली, जे घडते ते सांगितलं. तुमच्या सोसायटीचे लोक येऊन इथं पार्ट्या करतात, इथं येऊन टाकीत. थंड घ्या जरा, गावचे काम चालले. चेअरमन सोसायटीच्या माझ्या वार्डाच्या लोकांसाठी खास हॉल बांधलाय मी. आणि जो चेअरमन दारू पितो ना ती मोकळी बाटली 150ला किती. आमदार कारखान्याचे चेअरमन यांच्या सगळं दारू पितो मी, असं काय नदीला बसन का? तुमचा दारू पिण्याला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे दारू पिता ना त्या बाटल्या ज्या नदीला येतात त्या घरात टाकवा किंवा त्याचा विल्हेवाट लावा, एवढंच आम्हाला म्हणायचंय. बाकी काय नाही. आमचा कोणता सहकारी इथं नदीला पित नाही, तो पिणार बी नाही. आमच्यावर आरोप आहे. आणि दाखवून दिलं मग मी. दाखवून दिला. आरोप करायचा नाही, आरोप करायचा नाही अजिबात. अरे आरोप प्रत्यारोप आपण जमलोत काय? तुम्हाला बोलले काय? अरे चाललंय काय? आणि सरपंच यांच्या बाटल्या कुठं असतात आम्हाला माहित नाही काय? सरपंच बघा आता कुठं चालले, मी बाटलीला हात तरी लावितो का? सरपंचाला नसन माहिती, पण आम्हाला माहिती आहे. पाणी सुद्धा धुवून पितो माणूस. काय तुम्ही सांगा तर आम्हाला माहित नाही सरपंच. बरं सगळं माहिती आहे. बरं ऐका चेअरमन जाऊ दे ते बाकीच्या गोष्टी. आता काय सरपंच सांगते ते ऐका. हे बघा काय करा, तुमच्या वार्डातले तुमचे कार्यकर्ते, डेपुटी तुमच्या वार्डातले कार्यकर्ते, माझे कार्यकर्ते, हे तिन्ही कार्यकर्ते आणून आपल्याला ही नदी साफ करायची. ह्या वस्तीवरून त्या वस्तीवर जायला मध्ये आपण पूल सँक्शन करून घेतलाय. आमदार साहेबांच्या हस्ते नारळ फोडायचा आहे. त्यासाठी इथं सगळं साफसफाई करायची. काय एकट्या दुकट्या माणसाचं काम नाहीये. कमीत कमी 5-50 लोक लागणार आहेत आपल्याला. आणि बरं का चेअरमन तुम्हाला सांग का, ह्यो जर फुल झाला ना तर सोयीच होणार आहे. जाणार पूर आला म्हणजे वाहून जाते. अख्ख्या गावाला सद्गुरू वस्ती जोडली जाणार आहे. आज सद्गुरू वस्तीला आमची पार्टी सहकार्य करणार नाही, येणार सुद्धा नाही. आम्ही हागणदारी मुक्त गाव राबिलो तेव्हा डेपुटीने आम्हाला सहकार्य केलं. मला माहिती आहे माणूस खंडीच्या वर्णात मुतणारा. आणि तुम्ही खंडीच्या वर्णात त्यावेळेस काय 5 वर्षापूर्वी काय झालं? अरे ज्यावेळेस गावाचा प्रश्न येतो त्यावेळेस पार्ट्या बिर्ट्या सोडा ना. त्यावेळेस तुम्ही सोडलेलं नाही. त्याचा वाचपा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वच्छ करायची तुम्ही करा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही येणार नाही ना आमची पार्टी बी येणार नाही. बरं का तुमची पार्टी आली नाही म्हणजे नदी राहील का काय आमची? करा स्वतः स्वच्छ करा स्वतः. आम्ही पदर माणसं लावू. आमची पंचायत ग्रामपंचायत आल्यावर असं आम्ही काही श्रमदानावर बसणार नाहीत. तुम्हाला सांगू का सरपंच, ह्या माणसाला मी डेप्युटी सरपंच झाल्यापासून गट्टा आहे बरं का. डेप्युटी सरपंच झाल्यापासून गट्टा आहे. डेप्युटी नाही अहो, तुम्हाला पुढच्या वेळेस सदस्य बी होऊ देत नसतोय. बघू आम्ही काहीच नाही. सांगू आम्हाला काही आम्ही पंचायत आमची ग्रामपंचायत का तिची वाट बघत होतो. आम्ही कुठे चालले तुम्ही? आम्ही जरा मठात चाललो होतो दर्शन घेऊन येतो. आम्ही इथं भेटले देवाला सांगा. आमचा अरे मी म्हटलं नाही माणूस राव तुम्ही त्या माणसाला बोलू नका जाऊन राव. चला आता ते बाकीचे ते चेअरमनचे कार्यकर्ते येणार नाही. इथून कळालं आता तुमचे 25 माझे 25 50 कार्यकर्त्यात काम करून घ्यावं लागेल. हा उघडे भाऊ हे काय कुठल्या गावाचे आलाय माणूस कधीच मदत करीत नाही. शामराव लय गडबडीने कुठे? अहो ते आपले सरपंच डेप्युटी ठराव केला ना नदी साफ करायची, त्यासाठी निघालो श्रमदानाला. नदी साफ करायला बाकीचे लोक नाही भेटले त्यांना, तू भेटला. अरे त्यांनी तुला काही दिलंय का? नुसतं नदी साफ करायला आणि झाडून घ्यायला आणि कचरा भरायलाच बोलीत येत का तुला? असं सरपंच चांगले आपल्या गावचा विकास होतोय, नदी साफ होईल. हा त्या राम भाऊला काही अर्धा एकर शेत असून नाही काही एक पंप दिला. म्हणजे पंप आले वाटले माग इन वाटले. तुला काय दिलंय? फक्त नाव आहे म्हणले ह्यावेळेस पंपाच्या. कसलं नाव आहे? माझ्याकडे आखी यादी आहे. आपल्या वार्डातलं कुणीच नाही. यांच्या अशा नादी लागायचं नाही. हे फक्त आपल्या वार्डातल्या लोकांना फक्त नदी साफ करायला आणि कुठं नाही का कचरा गोळा करायलाच घेते ती. बघा जरा शान आहे. मी म्हणलं डेप्युटी ह्यावेळेस मला म्हणले देतो तुला पंप. अरे ते डेप्युटी काय देणार आहे तुला? डेप्युटी काही देत नसतो. माझ्या काळात हागणदारी मुक्त गाव योजना लावली. या डेप्युटीनी माणसं रोजानी आणून रस्त्यावर बसली. काय देत नसतो. ऐकू नको. डेप्युटीचं ऐकू नको, सरपंचाचं ऐकू नको. होय हा तू आपलं काही जाऊ नको. माझं ऐक तू. पुढच्या वेळेस आपली पंचायत ग्रामपंचायत आली ना तुला अख्खा ट्रॅक्टर देईन. काय सांगता? अख्खा ट्रॅक्टर. अहो तो आजपासून तुमच्या अजिबात ऐकायचं नाही. कुठं चाललं गड्या? विचार कुठं चाललं गंड्या? तिकडे ते नदीचं साफ करायला.
नदी साफ करायला बघ श्याम सांग त्याला. अरे येडा बिडा झाला का काय बाबा, मी आज वाचलो होतो या समोर दिसतोय ना असा जिवंत चेअरमन मुळे मी नदीत उतरलो होतो साफ करायला, असं डेप्युटी सरपंच ऐकलं म्हणून. काय सांगू तुला, समोर अशी मगर आकारूनच आली ना माझ्याकडं, मगरीचा ताप आलाय आपल्या नदीत कुठून तरी. येडा झाला काय तू, मगरीचा ताप आहे घेईन गिळून मगर, ते सरपंच डेपुटी घेते गावाला पुरस्कार आणि तुझा बळी. मग जाऊ नको तिकडे, खाऊन घेईन मगर तुला. आणि गावातल्या लोकांना बी सांग तिकडे जाऊ नका, आम्ही स्वतः मगर बघितली तिथे. बघितली आणि म्हणजे? एक नाही असा तापाचे मगरीचा. अरे जाऊ नका भाऊ, तिकडे. असा म्हणजे प्राण जाताना पाहिलाय समोर माझा, मी स्वतःचा ओढलं म्हणून बरं झालं, नाही तर मगरीन तर गिळूनच घेतलं होतं आणि मला. तुला तर बघूनच धावून येते. याला काय 1 मिनिटला हे झाला. जाऊ नको बरं का तिकडे, जाऊ नको आणि रे सांग लोकांला बी जाऊ नका बाबा. म्हणून. हा, किती मोठी मगर होती ती. बाबा. बाबा बाबा. सर घंटे तुला नाही यायचं का? कुठं सरपंचांनी डिप्युटीने सांगितलंय ना. अहो, नका जाऊ श्रमदानाला, आता तिथून आलोय मी. होय मगरींचा ताप आलाय त्याच्यात झुंड खरं काय? एकदम. अहो मला आहे ना इथं धरलं होतं मगरीनी, होय. चेअरमन होते म्हणून वाचलो मी. मग आता आता काय, आता चला तिकडच. नको जाऊ. नाही नाही, 25-30 जाऊ दे भाऊ, मगरी कोण जाईल मग एवढ्या असं मगरी आहे तिकडं. जबडा वासून बसलेले आहेत. नको नको, मग मी नाही जात, मी जातो मग माग. हा, आणि जाऊ गावात सर. कोणी असतील त्यांना सगळ्यांना सांगू का? हा, सगळ्यांना सांगा. चालेल ठीक आहे, येऊ मग. काय दुसरं पाटील, काय नाही चाललं ते नदीवर काय साफसफाई करायची म्हणजे काय तिथं जाऊ नका तिथं. काय झालं तिथं? मगरीचा ताप आहे, मगरी अशा तोंड वासून बसलेले आहेत. माणूस आला की ते तंगड धरतील. म्हणजे लांब जरी असलं तरी खातीन त्या. हा, मला अशी झडप मारली नको, होती. मग आपण नाही जाते रे. नाही नाही, आपलं घरी झाली बरं झालं भाऊ गंटन कुमार, आभारी भाऊ, तू चांगला सल्ला दिला भाऊ, बरं झालं वाचलो. झालं खाऊन? तुला तिकडे जायला सांगितलं होतं, पैसे घेऊन आला माझ्याकडून, कम नाही गेला तिकडे? तिकडे काय मारायला जाऊ का मी? मरायला काय तिथं आता? अहो त्या नदीत आहे ना मगरी आहेत, अशा ताप आहे मगरींचा झुंड कळप. कोणी सांगितलं तुला मगरी येते? कशाची मगरी आहेत तिथं? अहो श्यामरावला असं धरलं होतं मागून, चेअरमन होते म्हणून वाचला श्यामराव. काय ऐकतो त्याच्या चेअरमनचं श्यामेचं? परवा दिवशी आमदार साहेब येऊ राहिले ते उद्घाटन ते याचं पुलाचं, येडवून करू नको चल. नाही नाही, अरे नाहीत मगरी, मगरी कशी नदी आपल्या नदीत का मगरी आल्या? आले ते श्यामरावला धरलं होतं, ते चेअरमन वाचला नाही तर आता आपण श्यामरावच्या मौतीला असतो. अरे काय तू चेअरमनचं ऐकतो, चल उठ नको येडवून करू. नाही नाही, मला नाही यायचं, तुम्ही मला तिकडे मारता मगरी तोंडात. अरे आम्ही आहेत ना, मगरी तुला कशाला काय करते? नको नको, चल बरं तू. हा नको ना. अरे चल ना येडून करू चल. अरे अरे नाहीत मगरी आयला, हे श्याम चेअरमन आहेत ना, एखाद्या बाहेरला आहे ना. तात्या कुठे चालले तुम्ही? अहो मला शाळा का जायचं इथे? अहो पण आपल्याला नदी साफ करायची होती ना. काय करता, मला इथे शाळेत चालायचं आता. अहो पण ठरलं होतं ना आपलं. ठरलं होतं पण नाही काय करायचं मग. अरे एक दिवस शाळेला कोणी गेलं नसतं दुसरं माणूस. नाही ना भाऊ. अरे होऊन गेलं. का हो गडबडीत बोलून घेतलं, काय आलं? अहो काय डेप्युटी राव, तुमचं गावात लक्ष आहे का? इथं आपला पूल सँक्शन झालेला आहे का नाही? हा मग आता ते आमदार साहेब 2 दिवसात नारळ फोडायला येणार इथं. ह्या ठिकाणी नारळ फोडायचं का? किती घाण आहे, बेसरम वाढलंय, सगळा कचरा तिथं, सगळ्या बाटल्या बिटल्या पाडलेल्या. तुम्हाला आज दिसलं का हे मग बेसरम तुम्ही आज वाढलेलं आलाय आणि बाटल्या पाडलेल्या? हे चाललंय वर्ष चालत आलंय चेअरमनच्या काळापासून. चेअरमननी काय साधा नाही राडा घातला सोसायटी जेव्हापासून त्यांनी चेअरमन झालं ना तेव्हापासून बाटल्या पार्ट्या अख्ख्या नदीला जेवून पार्ट्या होत्या. म्हणजे ते घामेला बरं बाटल्या सगळ्या चेअरमन कोणाच्या आहेत? सोसायटीच्याच पार्ट्या ते इथं येऊन पडत त्या. आपण गावात पिऊन देत नाही म्हणून. ओ बघा, आले आहे डेपुटी बाज बरं झालं टाइमावर आलो. कसे कान फुगीत येत. एक फक्त काही एकटा चेअरमन दारू पितो का? आणि ग्रामपंचायतीने काय सगळ्या गावाला तोंडाला काय बुच बसले काय? हे बघा चेअरमन सत्य परिस्थिती सांगितली, जे घडतंय ते सांगितलं. तुमच्या सोसायटीचे लोक येऊन इथं पार्ट्या करतात, इथं येऊन टाकीत. थंड घ्या जरा, गावचे काम चालले. चेअरमन सोसायटीच्या माझ्या वार्डाच्या लोकांसाठी खास हॉल बांधलाय मी. आणि जो चेअरमन दारू पितो ना, ती मोकळी बाटली 150ला किती. आमदार कारखान्याचे चेअरमन यांच्या सगळं दारू पितो मी, असं काय नदीला बसन का? तुमचा दारू पिण्याला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे दारू पिता ना त्या बाटल्या ज्या नदीला येतात त्या घरात टाकवा किंवा त्याचा विल्हेवाट लावा, एवढंच आम्हाला म्हणायचंय. बाकी काय नाही. आमचा कोणता सहकारी इथं नदीला पित नाही, तो पिणार बी नाही. आमच्यावर आरोप आहे. आणि दाखवून दिलं मग मी. दाखवून द्या. आम्ही दाखवून आमच्यावर दिलं आरोप मग. करायचा नाही, आरोप करायचा नाही अजिबात. अरे आरोप प्रत्यारोप आपण जमलोत काय? तुम्हाला बोलले काय? अरे चाललंय काय? आणि सरपंच यांच्या बाटल्या कुठं असतात आम्हाला माहित नाही काय? सरपंच बघा आता कुठं चालले, मी बाटलीला हात तरी लावितो का? सरपंचाला नसन माहिती पण आम्हाला माहिती आहे. ते पाणी सुद्धा धुवून पितो हा, माणूस. काय तुम्ही सांगा तर राव. तुम्हाला माहित नाही सरपंच, बरं, मला सगळं माहिती आहे. बरं ऐका, बरं चेअरमन जाऊ दे ते बाकीच्या झालं ते गोष्टी. आता झालं. काय सरपंच सांगा ते ऐका. हे बघा
काय करा, तुमच्या वार्डातले तुमचे कार्यकर्ते, डेपुटी तुमच्या वार्डातले कार्यकर्ते, माझे कार्यकर्ते, हे तिन्ही कार्यकर्ते आणून आपल्याला ही नदी साफ करायची. ह्या वस्तीवरून त्या वस्तीवर जायला मध्ये आपण पूल सँक्शन करून घेतलाय. आमदार साहेबांच्या हस्ते नारळ फोडायचा आहे. त्यासाठी इथं सगळं साफसफाई करायची. काय एकट्या दुकट्या माणसाचं काम नाहीये. कमीत कमी 5-50 लोक लागणार आहेत आपल्याला. आणि बरं का चेअरमन, तुम्हाला सांगू का, ह्यो जर पूल झाला ना तर सोयीच होणार आहे. जाणार पूर आला म्हणजे वाहून जाते. अख्ख्या गावाला सद्गुरू वस्ती जोडली जाणार आहे. आज सद्गुरू वस्ती आमची पार्टी सहकार्य करणार नाही, येणार सुद्धा नाही. आम्ही हागणदारी मुक्त गाव राबिलो तेव्हा डेपुटीने आम्हाला सहकार्य केलं. मला माहिती आहे माणूस खंडीच्या वर्णात मुतणारा. आणि तुम्ही खंडीच्या वर्णात मुतले त्यावेळेस काय 5 वर्षापूर्वी काय झालं? अरे ज्यावेळेस गावाचा प्रश्न येतो त्यावेळेस पार्ट अँड बिर्ट्या सोडा ना. त्यावेळेस तुम्ही सोडलेलं नाही, त्याचा वाचपा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वच्छ करायची तुम्ही करा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही बघतच आज काल धोंड्याला नाही दिली का तुम्ही, बघितले नाही काय? अरे हा धोंड्यात घातली नाही तुम्हाला? लय नका अंगठ्या दाखवू. डेपुटी आपली ग्रामपंचायतची सोसायटीचे वाद वेगळे आणि मैत्री वेगळी. तुम्ही जरा धोंडे खायला बोलिलं नाही आम्हाला का? आम्हाला सांगितलंय जरा शामरावनी. चेअरमन तुमच्या घरी गंठ्या पाटील होता मी. गंठ्या पाटील होता? हा गंठ्या पाटील होता. चेअरमनला सांगू नका असा निरोप होता. तुम्ही आमच्या गंठ्या हाकलून दिला. गंठ्या मला सांगितलं मी, मला गंठ्यानी की ते राहू दे मला धोंडे फेटे तुमच्या डेपुटीचे. काय बोला राव, विचारा गंठ्याला. असं धोंड्याचं जेवण आम्ही सोडलं नसतं. आणि तुम्हाला सासरवाडी काय आम्हाला नाही काय कधी धोंडे खायला? सासुरवाडीचं नाही चाललं, आम्ही सासुरवाडी दाखिले लोकांना, पण तुम्ही आतापर्यंत नाही दाखिले नाही. अरे धोंडे आता तुम्हाला धोंडेच खायला नेतो. तुम्ही तरी काय सरपंच जेवण आले असते 2 पोळ्या वगैरे. आमच्या तिकडे सासरवाडीला अशी कढाईनी नुसती आमटी होती. आणि डेपुटीला विचारा, नुसत्या अशा टोपल्या नसत्यात पोळ्या, अशा झाप भरून टोप पोळ्यान ते कुरडयान पापड. चेअरमन तुम्ही पुरण तर 3-4 दिवस सांग जरा त्यांना. मंडप किती? अर्धा 1 एकराचा मंडप असं नुसतं धोंडे खायचे म्हणले तरी. तुम्ही सांगायला लागलं मला दिसायला लागलं. यांनी सांगितलं नाही म्हणून आम्हाला अजिबात राग नाही. पण आमचे धोंडे कसे असते शामराव? धोंडा ते कळत नाही. अरे चला तुम्हाला धोंडे खाऊ घालतो. लग्न टायमाला बघितलं आम्ही. काय बघितलं लग्नाच्या टायमाला? मठ्ठा म्हणून लोकांना पांढरं पाणी पाजलं. मला सांगा तुम्ही. अरे हे खास तुमच्यासाठी व्यवस्था होती ती तुमच्यासाठी. सांगू मला तुम्ही खास सासरवाडीचं भूषण करायला सांगायला लागले. मोठा होता काय? तुम्हाला मठ्ठा वाटला होता का तो? काय तुम्ही अहो खास तुमच्यासाठी व्यवस्था होती ती. यांना सांगितलं होतं मठ्ठ्याचं पाणी आहे ना नुसतं ग्लास हिसळून त्या डेपुटीला द्या, आपल्या पार्टीचा नाही. चाललाय धोंड्याचा. बरं मी काय होतो सर, तुम्ही लग्नावर आले म्हणून आम्ही मला काय म्हणायचं, धोंड्याला जायचे ना. बघू ना तुमची सासरवाडी किती ठरवा धोंड्या. चला कावा चला ठरवा तुम्ही. ट्रक बुक करा. ट्रक हे असे नाही का नुसते 2-4 मोटरसायकल येऊन येत नसतो आम्ही. आमची बी तिथं काहीतरी इज्जत आहे. काय पाहुणे आणले म्हणजे धोंडे खायला या मोटरसायकलवर. जरा ट्रक घेऊन जाऊ जरा. मी कधी सासरा दारात बघितलं ना यांच्या. आणि हे लय सासरवाडीचं भूषण तू साक्षीदार आहे. तुला तिथून गोळी खाऊन आला त्यांच्या बरोबर. तू साक्षीदार. जाऊ ना. ऐका नंतर नाही काहीच नाही. धोंडे खायला जायचं, आजच जायचं. फोन लावा सासरवाडी. तुमची लय डिमांड आहे ना सासरवाडी. सांगा आजच येतो बरोबर खायला. फोन लावून जायची गरज नाही. तिथं कवाबी तयारी असती. पाहुण्यांना फोन लावायची गरज नसती. जेवण कवाबी आणि धोंड्या बसा नुसतं इथं म्हणायला घरी जाऊन म्हणणार बायकोला धोंडे खायचे म्हणते त्यांना सांग मी पदर पैसे देतो, पुरण घाल, डाळीचे पैसे देतो, पण माझ्या मित्राला हे कर. इथं आपल्या कधी चला. आणि काय तुमची पार्टी अख्खं गाव घेऊन चला. नाही जेव घातलं तिथून पुढे. बरं मी काय म्हणतोय सांगा गावातल्या लोकांना सांगा करू. जाऊ नका. कुठे चालले फोन करा. करा येतो म्हणा आज. करा फोन. गाव न्यायची गरज नाही. आपण 4-5 जण जाऊ. बरं मी काय म्हणतो माई माघार माई सासरवाडी लय बारकी. माई सासरवाडीचे लय हलकट लोक. आता चेअरमनच्या सासरवाडीला जायचं. हॅलो नुसतं हॅलो करू नका. फोन लागलाय का? बघ रे फोन लागलाय का? तुम्ही बोला तुम्ही. जावयाचा मित्र आहे तुम्हाला ओळखीत नाही ते. थांबा. हा जावई बोलतोय. नंबर आहे ना शेव? सांगावं लागेल. जावई बोलतोय. नंबर शेव नाही. ग बसा. मला सांगू जावई 4 त्यातला कोणता? भाकरे जावई बोलतोय. एक नाही 4 येतं. 4 जावई येते तर सांगावं लागेल. सांगा. गप बसा आपलं गप बसा. धोंडे खायला येतोय रे. म्याव नाही सासरा नाही. कोणचे धोंडे ते सांगा. दगड आणते तिथे गेल्यावर. आता बोलू. थांबा. हा तयार ठेवायची तयारी. टॅप ट्रक भरून येणार आहे. पुढचं बोलू नको. करून ठेव. म्याव नाही सासरा नाही. हा झाली तयारी. चला. लय छाप दिसते बघ. बघू रुबा कळण तिथं गेलो.
बरं चला चला आम्ही येतो आवरून चला आवरण कशाला असेच चला तुम्ही घरी सांगा फोन आणि उपाशी राहा खाऊ बिऊ नका नाही नाही काय बायकोला सांगतो ना आता बायकोला सांगतो अजिबात काही खायचं नाही काय लगेच सांगतो आता पाणी जरी पिले ना वाटाने यांचे ढोणी कॅन्सल. हॅलो वहिनीला फोन लागला. हॅलो अरे दुपारचा स्वयंपाक करू नको आज आहे ना चेअरमनचा मोठेपणा आहे जरा वहिनीला सगळं घेऊन जा. नाही तू नको येऊ आम्हालाच पोळ्या पुरत येत का नाही याचं हे नाही तू येऊ नको नाही बघू ना त्यांचं ते लय बाता आणते की तुमच्या सासरवडीत असं झालं तसं झालं बांधून देतो पाटी पाटी नाही, बांधून देतो. हा नाही आज दुपारचं जेवण करू नका माझं सांगितलं आता तिला तुम्ही चला पाटीच आता. बांधून देतो काळजी करू नका. आपल्या राजमान्य फरसेंचे कंपनीतले 15 माणसं घेऊ संघ. गिराईक सकट घ्या आता बोलवाडी वेळ घालू नका आता मोठेपणा केला नाही तर चला चला, लावा, चला, मग आम्ही चला, येतो चला, आता. चला. हा. गाडी ऐका इकडे 2 मिनिट. गाडी काय जायचं कशात? टेम्पो म्हणलं ना तुम्ही सगळं घेऊन येणार आहे ना ऐका, ट्रक. आपल्या गावात एकतरी टेम्पो राहिलाय का? इकले ना सारे. आमची गाडी तुमची गाडी घ्या माग तू आहे ना ट्रक घेऊन ये. नाही आमची गाडी नाही आधी. हे बघा ट्रक इथे जाऊ द्या गावातले 4-5-6 जण जाऊ लय नका मोठेपणा सांगू सासरवाडीला नका बोलू. आपण गाडीत जाऊ 5-6 लोक बाकीचं ट्रकनी माल मागून येईल. हा, आपण जाऊ चला. रिक्षा लावायची हे मोठेपणा बोल फुगीरपणा ट्रक आणि श्यामला रिक्षाला बोला. बोला. त्यालाच बोलून घे. बरं श्यामची रिक्षा सांगा श्यामची रिक्षा सांगा श्यामच्या रिक्षात हा जायचं. सांगू सोय नाही ना गावात काही. आता आमची गाडी जरा बाहेरच गेलेली आहे. तुमची गाडी काय बाहेर असती कधी दिसत नाही प्रेक्षकांना आपल्या. हा श्याम भाऊ हा ते आपल्या चेअरमनचा धोंडा खायला जायचंय सरपंच डेप्युटी आपण सगळेच हा ये ना आपल्या चावडीवर. हा चालेल ठीक. चला मी गाडी घरी लावून येतो. चला श्यामची रिक्षा तर श्यामची रिक्षा. चला चला. ए, तो भाई का दाळडावरती देईन. अरे गावरान तू आता तिथे गेले बघा असं टिपाणी बरं बघू आता बाद झाली मोठेपणा चला तुम्ही बी नादी लागत बसता भाऊ त्यांच्या. चेअरमन हा तुम्हाला किती वेळचा मी हात दाबितोय अहो तुमच्या ध्यानात कसं नाही आलं की काल तुमची भांडणं झालीत म्हणून सासरवाडीला. हा ना तिथं बोलताना ध्यानात नाही आलं तुम्ही लईच पेटले. झाली लय पेटलो आणि सासरवाडीने धोंडे बी असे चांगले घातले असते पण कालच त्यांच्या संग लय भांडणं करून आलोय मी आणि तिकडे जर गेलो तर आता खरं धोंडेच खावं लागते. पण आता जावंच लागणार आहे डेप्युटी सरपंच आहेत ती. लय मोठी पंचायत झाली ती काही दम नाही काढायची. चला मग काय आता लय दिवसांनी योग आला का चेअरमनचा धोंडा खायचा सासरवाडीचा. ए कम अरे आणतोय श्याम, अरे तुझ्या रिक्षाला अटॅक काय आला. आलंय? काय आलं रे? रिक्षाला अटॅक आला याच्या. याची एक रिक्षा कुठून यावं का नाही असं झालं काय आलं रे? थांबा. 1 मिनिट उतरा काय आहे? तुझी गाडी न्यावं का नाही कुठं इकडे पुढे दणकी आणतो तू काय मागं बघतोय गाडीला पुढे झालं काय? झाला अपशकून झाला धोंडे कॅन्सल. एकदा अपशकून झाला गाडी बंद पडले पुढे जात नसते पुढे जायचं नाही. अपशकून झाला धोंडे कॅन्सल झाले. आपशकून नाही जायचं तर आजच जायचं जर गाडीचं काय झालं तर पायी जायचं पण धोंडेच खायचे. अरे पाय भाज्याचा इथपर्यंत वास येतोय जायचं म्हणजे जायचं. आपण काय मला भजे खायचे म्हणजे अरे तू खायचे. अरे तिकडेच चाललोय ना जरा वाटाने दम धर ना. तुला हॉटेल तिकडे मध्ये चाललो खाऊ ना? घालतो तू घाबरू नको पण आज कॅन्सल. हॉटेल कुठे? गाडी पण पडली सरपंच सरपंचाच असतंय. सासरवाडीचे धोंडे येत असं कसं? काय झालं रे? बघतोय ना डेपुटी पाय बंद जाऊ. पडली बंद पडली. पाय जाऊ डेपुटी सांगा तुम्ही. अहो आपल्या इब्रतीला शिवभत नाही आपण पाय सासरवाडीला जात असते का? धोंडे खायचे म्हणजे खायचे. घरची गाडी नको म्हणले याची गाडी घ्यायची घरची गाडी घ्यायची ना. तुमची गाडी आणा जाऊ द्या आता. होय, आता कुठं एवढी मोठी गाडी आणली साहेब. किती लांब राहिलं 2-4 किलोमीटर असं नाही जाऊ पाय त्याला जाऊ काय पाय भूक लागेल. नाही पाहुणे एवढा खर्च केलाय नाही, झापर नाही, पोळ्या. नाही, 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 अजिबात नाही. अहो, एवढा अपशकून झाला गाडी बंद पडली कशाला आता? नाही अजिबात डेपुटी तुम्हाला शकून आपण शकून काही कळतो का नाही गाडी बंद पडली? झालं नाही नाही. होईल थांबा. कशाला वेळ घालता आपण तिकडे हॉटेलमध्ये जाऊन जेऊ जाऊ दे एवढे काय सासरवाडीला जेवले काय हॉटेल चाललेत ना थांबा ना, प्रयत्न थांबा ना, चाललेत ना जरा. जरा. गाडी चालू. अरे तुला गाडी चालू आहे ना गाठीने गाडी चालू केली श्यामा कशाला ड्रायव्हर झाला रे? अरे गाडीला चावी कोणी ठेवायला सांगितली होती तुला? बसा. ए, बसा. बसा. बस आहे. तुम्ही इकडे या जरा. आता चेअरमन कडे जेवायचं आपल्याला है की नाही? काय झालं? चेअरमन अंकम काढू राहिला काय कळा ना मला. ऐकणार नाही. ए चेअरमन हा माझं सासऱ्याचं कालच भांडण झाले श्यामाला माहिती आहे आणि तिथं जाऊन आता कसं काय ते धोंड्याचं जेवण करायचं लय भांडण झाले. आता तुम्ही काहीतरी त्या डेपुटीला दापा मी हॉटेलवर जेवण काय झाले? पण तू त्याची डेपुटी काय झालं काय नाही ते मग कम काय खुसखुस दुसरी चालली गाडी करायची रिक्षाने जायचं नाही. काय झालं रिक्षाने? ही ब्रत जाती आमची ते. तुम्हाला घरून कळत नव्हतं रिक्षाने जायचं घरची गाडी घ्यायची? अहो, तुम्हीच काढली रिक्षान काय मी म्हणत होतो मोठी गाडी. काय सांगतो ऐका. हा सर पण सांगा. झाली चेअरमनची चूक झाली. सासरवाडीला त्यांनी सांगितलं मी नाही धोंडे करा म्हणून काहीच नाही. इकडे त्यांना आपला बाता मारले त्यांनी सासरवाडीचे आणि त्यांचे भांडणं झालेले इथं. काल, हा. हे आता सासरवाडीला महिनाभर तरी जाणार नाही येत. आता काय चेअरमनची चूक अशी झाली यांनी कोंबडी मारली म्हणून तुम्ही शेळी मारली. आणि आपण हे चुकीचं हे असं होता कामा नाही परत. आणि डेपुटीने धोंडे अशा वेळेस माहितले का कालच आमचे भांडणं झालेत. आता संबंध सुधारले जाऊ याला कशाला सासरवाडीला
पण सरपंच आज मी तुम्हाला आहे ना मनमाड हायवेला आपलं ते हिरा पॅलेस मोठं हॉटेल आहे सावेडीला हा तिथं तुम्हाला जेव घालतो काय खायचं ते खा अरे काय पटत आहे चेअरमनला बी अरे आधी सांगायचं ना राव. डेपुटी तुम्हाला हा? दुसऱ्या पुढच्या वर्षी मोठे संबंध सुधरू द्या सध्या वाद झालेला आहे खरोखर धोंडे खावा लागते तर आता जरा जाऊ दे चला आता ती हिरा पॅलेस हा. हॉटेल पण चांगलं आहे तिथं जास्त मस्त पैकी काय खायचं ते खा तिथं हा बरं चला तिथं तरी नका आता खर्चाला कमी करू नाही, सगळं नाही. ठीक आहे पण माझ्या भाज्याचं काय आ, तुला भजे काय वडे खाऊ घालतो तुला आहे ना बटाटा भजे पालक भजे गोल भजे कांदा भजे सगळे खटी खाऊ घालू मग तुझं आहे ना जगापेक्षा वेगळं असतात आता एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायचंय दुसरे पदार्थ खा ना भजेच का लावून धरलेत भजे घरी खात नाही का आपण चला अरे चला ना आम्हाला काहीतरी सुचत आहे त्याला चला चला चला